महाराष्ट्रातील ध्येयवेड्या अभ्यासू तरुण मित्रमैत्रिणींनो, आपले सरकारी सर्व्हिस या चॅनलवरती सहर्ष स्वागत. आपण हिस्ट्रीचे 430 क्वेश्चन गटाळ सरांच्या बुक मधील घेणार आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये 50 क्वेश्चन येतील आणि ही कंटिन्यू सिरीज राहील. या सिरीज मधील नेक्स्ट पार्ट हा प्रत्येक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता अपलोड करण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आणि या सिरीज मध्ये विचारलेल्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहेत. दुसरे कोणी दिलेत म्हणून सोडून द्यायचे नाही. तुमचा क्वेश्चन आहे, तुमचे आन्सर तुम्ही टाईप करा, कारण ते टाईप केल्याने तुमच्या परमनंट मेमरीत जातील. ठीक आहे. आणि ऑल द बेस्ट. ही सिरीज जर तुम्हाला वाटत असेल कंटिन्यू ठेवायची, तर तुम्ही सपोर्ट दाखवा, लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपण चालू करतोय. पहिला क्वेश्चन आहे, महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथात प्रस्तावना कोणी दिली? तर याचं उत्तर आहे बाबा पदमनजी. आणि हे जर तुमच्या परमनंट मेमरीत जाण्यासाठी आहे ना, एक ट्रिक सांगतो. तिथे जे बाबामध्ये बी आहे आणि ब्राह्मणांचे कसब मध्ये पण बी आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाटेल की हे असं का सांगतोय हा? तर 430 क्वेश्चन आहेत आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. यातला आल्यानंतर यातला एकही क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे, त्याच्यासाठी सांगतोय. कारण का, तर बाबा पदमनजींनी बऱ्याच गोष्टींना प्रस्तावना दिली असेल, त्यांचे पण बरेच पेपर आहेत किंवा त्यांचे बरेच बुक आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुलेंचे पण बरेच पुस्तक आहेत, जसं की गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, ब्राह्मणांचे कसब आहे, सत्सार आहे, इशारा आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे एक्झॅक्ट राहिलं पाहिजे. ब्राह्मणांचे कसब म्हणलं की बाबा पदमनजीच लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता पुढचा क्वेश्चन नंबर 2. सत्यवादी व कुटुंब मित्राचे संपादन कोणी केले? तर याचं पण उत्तर आहे काय? बाबा पदमनजी. आता बाबा पदमनजी याच्यावरून आहे ना एक ट्रिक एक सांगतो, ते लक्षात राहण्यासाठी. कुटुंबाचा मित्र कोण असतो? बाबा. बाबा आपण घरातील वडीलधाऱ्या माणसाला म्हणतो, हे वडिलांनाच म्हणतो. तर त्याच्यावरून तुमच्या बाबा पदमनजी लक्षात राहील. सत्यवादी, आपल्याला सत्य बोलण्याचं पण घरचे सांगतात की, आणि सत्य नाही बोलल्यानंतर आपल्याला बडवलं पण जातं, आणि ते बडवतं कोण? बाबा. त्याच्यामुळे हे लक्षात राहिलं की सत्यवादी आणि कुटुंब मित्राचे संपादन बाबा पदमनजींनी केलं. चला पुढचा क्वेश्चन नंबर 3. सन 1882 मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? तर हे 1882 लक्षात ठेवा. आणि फिमेल पुणे आणि फिमेल हायस्कूल हे 3 कीवर्ड आहेत. तर याचं उत्तर आहे रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या घरी झाली? तर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरखडकर. जे तिघ जण तरखडकर बंधू होते, त्यांच्या घरी झाले. आणि प्रार्थना आणि आत्मा हे ट्रिक आहे. प्रार्थना करताना आपण हात जोडतो, आणि प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5. वेद, शास्त्र, पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे कोणी स्पष्ट केले? तर हे स्पष्ट केले रानडे यांनी. ठीक आहे. विधवा विवाह, त्यांनी विधवा पुनर्विवाह मंडळी स्थापन केली होती. त्याच्यात त्यांना, न्यायमूर्ती रानडे यांना त्यांच्याबरोबर कोण होतं आणि याची डेट काय होती, ते तुम्ही #1 करून कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे. आणि प्रत्येकाने जो पण व्हिडिओ पाहत असेल त्याची कमेंट त्यांनी ते करायची. ठीक आहे. आणि आवडल्यानंतर लाईक करायचे. हितवादीमध्ये टिंबटिंब यांनी लेखन केले. हितवादी गोपाळकृष्ण गोखले यांनी लेखन केलेलं आहे. ठीक आहे. आणि #2 की लोकहितवादी असं कोणाला म्हणलं जायचं, ते कमेंट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. सन 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी टिंबटिंब यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले. आता हे औद्योगिक विकास आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर कीवर्ड काय? 1890. तर हे रानडेंनी केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला, ते कोण? तर आरजी भांडारकर, म्हणजे राघू भांडारकर होते. क्वेश्चन नंबर 9. इंडियन स्पेक्टेटर नावाचे साप्ताहिक आणि नित्यविनोद हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हे बेरामजी मालबार यांनी लिहिलेला. ठीक आहे. कारण हे खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे, जे आधी मिलिटरीमध्ये
वर्क करत होते. त्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी समाजकारणात सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा महत्वाचा ग्रंथ आहे त्यांचा नीतिविनोद. इंडियन स्पेक्टेटर तर आपल्या सगळ्यांना माहित असतं, पण ह्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं थोडं नीतिविनोदकडे. तर हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10. बालविवाह आणि लादलेले सक्तीचे वैधव्य या विरोधात त्यांनी कार्य केले. त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते. ते कोण? तर ते त्याचं उत्तर आहे बेरामजी मालबारी. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव कोणत्या सुधारकावर होता? तर याचे सगळ्यात महत्वाचे सुधारक होते गोपाळकृष्ण आगरकर, जे केसरीचे संपादक होते. ठीक आहे, केसरी हे मराठीमध्ये चालत होता. आणि दुसरा पेपर होता मराठा, जो इंग्लिश मध्ये चालत होता. आणि त्याचे तो कोण चालवत होते? तर टिळक होते. नंतर 1888 ला आगरकर यातून बाहेर पडले. त्यांचं आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पेपर चालू केला. तर तो पेपर कोणता आणि तो कुठून चालू केला? तर कुठून चालू केला ते सांगतो. पुण्यामधून चालू केला. तर त्यांनी कोणता पेपर चालू केला त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. #3. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालय नुमोवी जे पुण्यामध्ये आहे, त्याची स्थापना कोणी केली? तर ते आगरकरांनी केली. पुढचा क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13. समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता. ठीक आहे. ही समता आहे ना, हे दोन प्रकार. समता अजून तुम्हाला एका ठिकाणी अजून जाणवल. समता जो की आंबेडकरांचा पण एक पेपर होता. ठीक आहे, त्याचे पण तुम्हाला पुढे आहे ते. पण जर कोणाला माहित असेल तर त्याची डेट आणि त्याचं टॅगलाईन काय होती ते सांगण्याचा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी समता संघ स्थापन केला होता 1944 ला, आणि त्याच्यासाठी मानवी समता नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं. लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर हे महर्षी दोंडो केशव कर्वे यांचं आहे. आणि याला मराठीमध्ये काय म्हणतात ते कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय. #4. ठीक आहे. आणि जर लक्षात ठेवायचं असेल ना, तर एक ट्रिक सांगतो की लुकिंग बॅक आहे. असं पाठीमागं जर तुम्ही वळून बघणार असेल ना, तर असं कर्व घेता थोडं थोडं तुम्ही. तर तो कर्व घेता, त्याच्यावरून ते कर्व लक्षात ठेवू शकता. जर आवडले तर ओके, नाहीतर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कारण महत्वाचं आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 15. माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर हे सगळ्यांना आपल्याला माहिती. तो पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, सगळ्यांना माहिती आहे पंडिता रमाबाई यांचं योगदान. आणि त्यांची बरीच बुक आणि त्यांचं आत्मवृत्त सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर ते पंडिता रमाबाईंचं आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 16. स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्री च्या लेखिका कोण? तर उच्चवर्णीय हिंदू स्त्री म्हणजे हाय कास्ट हिंदू वुमन. तर ह्या दोन्हीच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई. सन 1904 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड. लक्षात ठेवा डेट. 1904 हे महत्वाचे आहे. आणि सामाजिक परिषद ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जर ह्याच्याही पलीकडे जर अजून कोणाला इंटरेस्ट असेल थोडासा, तर ही परिषद कुठे झाली होती तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. #5. आता तुम्हाला वाटत असेल की हे मीच का सांगत नाही, तर याने काय होईल माहिती का, तुमचं वाचताना ज्यावेळेस तुम्ही तुमचं जे मटेरियल आहे जे वाचताय त्याच्यामध्ये तुमचं या गोष्टींकडे लक्ष जाईल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या अभ्यासातले बारकावे समजतील की की आतापर्यंत हा क्वेश्चन विचारला नाही, पण पुढे जाऊन हा क्वेश्चन विचारू शकतात. तर आपण तिथपर्यंत तयार राहिलं पाहिजे, म्हणून हे सांगितलं मी. आता क्वेश्चन नंबर 18. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तक प्रकाशनास कोणी मदत केली? आता शेतकऱ्यांचा असूड आहे, तर याला मदत केलेली आहे सयाजीराव गायकवाड.
तर याच्यावर पण तुम्ही जर इंग्लिशमध्ये शेतकऱ्यांचा सोडलेला ना, तर एस ने लिहिला जातो आणि पुढे सयाजीराव गायकवाडांचं पण एस ने चालू होतं. आता तुम्ही म्हणता, कारण ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड ते दोन्ही ठिकाणी एस ने चालू होते. त्याच्यामुळे थोडस एक्स्ट्रा आपण डिस्कस केल्यामुळे तुम्हाला ते क्लिअर कट लक्षात राहील की सयाजीराव गायकवाडच याचं उत्तर आहे. म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी कोण गेले? तर हे गेलेले आहेत विरा शिंदे. विरा शिंदे ध्यानात ठेवा. कारण अमेरिकन युनिटेरियन म्हणलं ना की तुमच्या डोक्यात एकच नाव आलं पाहिजे, ते म्हणजे विरा शिंदे. पुढचा क्वेश्चन नंबर 20. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे पण विरा शिंदेचे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी पण एक ट्रिक आहे. विरा शिंदे, एखादी गोष्ट विरासत मध्ये असेल ना, तर तिच्या आठवणी पण असतात आणि ते अनुभव पण असतात. त्याच्यामुळे ते विरा शिंदे आणि आठवणी अनुभव ह्या दोन गोष्टी लक्षात राहतील. कारण तुम्हाला वाटत असेल की असं सांगण्याचा प्रयत्न का करतोय. ज्यावेळेस तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करताना त्यावेळेस तुमचं जे कन्फ्युजन होतं ना, ते हो नाही. आणि तुम्ही आत्तापासून ह्या गोष्टींकडे, ज्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्यात ना त्या पाठच झाल्या पाहिजेत आणि त्या परफेक्ट पाठ झाल्या पाहिजेत. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येईल ना, तर ते तुमचा विदिन 1 सेकंड मध्ये जर झाला ना, तर ते वाचलेला टाइम आहे ना तुमचा, हा मॅथ रिझनिंग मध्ये युज होतो. आणि मॅथ रिझनिंग मधले जर टाइम भेटला ना, तर तिथे तुमचा 100% क्वेश्चन बरोबरच येतो. आणि ते तुम्हाला कट ऑफच्या वरती घेऊन जातात. आणि कट ऑफचा विचार करताय ना, 1 मार्क किंवा .25 किंवा .50 जे राहिलेत ना, त्यांना ह्या 1 मार्काचा काय परिणाम होणार आहे त्यांच्या आयुष्यात ना, ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कारण आहे ना, 1 मार्कासाठी तुमचं 1 वर्ष आणि त्या वर्षातले तुमचे सगळे एक्सपेन्सेस, तुमचं प्रेशर, तुमच्या बऱ्याच गोष्टींचा त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे करताय ना तर व्यवस्थित करा आणि केलेली गोष्ट आहे ना लक्षातच राहिली पाहिजे, की त्याच्यात कन्फ्युजनच नाही झालं पाहिजे. त्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकच क्वेश्चन मध्ये मी सांगणार नाही. जे मला वाटतंय की जे मला सांगता येते ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आणि याच्याही पलीकडे तर तुमच्याकडे कोणाकडे याच्याही चांगली ट्रिक असेल ना, ती कमेंट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून त्याचा फायदा सगळ्यांसाठीच होईल. ठीक आहे. तर हे आपलं वन वे डिस्कशन न राहता आहे ना, 2 वे कम्युनिकेशन होण्यासाठी कमेंट करणं लय महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला उत्तर नसेल सांगायचे तर कमीत कमी हे सांगा तुम्ही कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करताय आणि तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले कोणत्या भागातून प्रिपरेशन करताय. हे जरी सांगितलं ना तरी एक कम्युनिकेशनचा हा पार्टच आहे. एक आपली सरकारी सर्व्हिस फॅमिली आहे आणि ही याची ग्रोथ होण्यासाठी आपल्या सगळ्यांचं कम्युनिकेशन तेवढं राहिलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 21. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर हे सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धांत विजय या ग्रंथाचं लेखन केलं. आणि रिसेंटली कंबाईनच्या मेन्स मध्ये जो आपल्याला मराठीमध्ये एक पॅराग्राफ येतो ना, त्याच्यामध्ये सिद्धांत विजय याच्यावरती हा पॅराग्राफ आलता की ते कसा लिहिला होता आणि त्याचं त्या सरकारी शाळांमध्ये म्हणजे आपल्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्याचा कसा वापर करायचा होता ना, याच्यावरती पॅराग्राफ आलता. त्याच्यामुळे हे कुठं ना कुठं तुम्हाला कामालाच येणार आहे. आणि ते जर पॅराग्राफ मध्ये आलं तर पुढच्या वेळेस क्वेश्चन बी येऊ शकतो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर पुढचा 22. छत्रपती शाहूंना राजाची ही पदवी कोणी दिली? तर कुर्मी क्षत्रिय परिषद यांनी ही पदवी दिली होती. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 23. जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबून ठेवा. जे की तुम्हाला या सिरीज मधला या सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फक्त 50 क्वेश्चन करणार आहे. त्याच्यानंतर येणारा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 23. आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या साली पास केला? तर 1916. आता हे पण लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे की 16 वरील धोक्याचं म्हणतो तसं विधवा पुनर्विवाह कायदा हा 1916 साली केला. आता याच्यात तुमचं कन्फ्युजन होणार नाही, 17ला केला, 18ला केला का 15ला केला. तर ते कधी येईल की विधवा पुनर्विवाह कायदा कधी केला, तर 1916 हे तुमच्या परमनंट मेमरी फिट झालेली गोष्ट आहे. तर पुढचा क्वेश्चन नंबर 24. शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ शाहूंना कोणी अर्पण केला? तर हा केला होता के.सी. ठाकरे, जे की प्रबोधनकार आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या स्थापनेला शिवसेना नावही दिलं होतं. ठीक आहे. याचा थोडा कॉन्ट्रास्ट पण तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी सांगतो की आपल्याला ठाकरे म्हणलं की मुंबई आठवतं, पण शेतकऱ्यांचं स्वराज्य हा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. तर
ह्या एक्स्ट्रा डिस्कशन असतं ना, की आपण वाचताना काय करतो, फास्ट मध्ये वाचतो, पुढे जातो, आणि परत मग ज्यावेळेस क्वेश्चन येतो ना, त्यावेळेस आपल्याला ते परफेक्ट आन्सर आहे ना डोक्यात येत नाही, आणि फास्ट मध्ये होत नाही ना, त्याचे रिझन आहेत की आपण फक्त वाचतो आणि पुढे जातो. तर वाचताना थोडा पॉज घ्या, थोडा विचार करा की हे असं का असेल. त्याच्यामुळे हे तुमचं एकदा वाचलं ना, तर परत तुम्ही आयुष्यात कधी नाही ना वाचलं तरी पण तुम्हाला शेतकऱ्यांचं स्वराज्य म्हणलं ना, प्रबोधनकार के.सी. ठाकरेच आठवणार. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन नंबर 25, संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर हे होते र. कर्वे. क्वेश्चन नंबर 26, टिंबटिंब यांना संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते. समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केलं होतं. तर हे कोण होते? रघुनाथ कर्वे. त्यांनी काय केलं? रघुनाथ कर्वेंवर 2 क्वेश्चन आले. तर कोणते? समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी केलं होतं, आणि दुसरं केलं होतं संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे ते लेखक होते. तर पुढचा क्वेश्चन नंबर 27, राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये कोणी केली? तर 1899 मध्ये राष्ट्रभक्त गुप्त संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. ज्याचं 1900 मध्ये पुढं नाव काय झालं? मित्रमेळा झालं. आणि 1904 मध्ये याचं नाव काय झालं ना, ते कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. कमेंट बॉक्स पुढचा #6, त्याच्यामध्ये ते उत्तर सांगायचं तुम्हाला की 1904 साली याचं काय नाव झालं. पुढचा क्वेश्चन नंबर 28, जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली, आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी कोणाला निमंत्रित केलं होतं? तर ते निमंत्रित केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. तर याच्यामध्ये कीवर्ड काय आहेत? जातीभेद निर्मूलनासाठी रत्नागिरीत कोणतं मंदिर? पतित पावन मंदिर. आणि कोणाला बोलावलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं होतं. तर पुढचा क्वेश्चन नंबर 29, स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? तर हे पण सुरू केलं होतं सावरकरांनी, विदा सावरकर. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30, टिंबटिंब यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका आणि स्वातंत्र्याचे स्तोत्र याची रचना केली. तर ते होते विनायक दामोदर सावरकर. पुढचा क्वेश्चन नंबर 31, जात्युच्छोदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध याचे लेखक कोण? तर हे सावरकर. आता लक्षात ठेवा, सावरकर थोडेसे लिबरल होते. लिबरल इन द सेन्स की ते सायन्सला मानणारे होते. त्याच्यामुळे विज्ञाननिष्ठ निबंध म्हणलं ना, तर हे आपल्याला कळते की हे सावरकर. पण त्याच टायमिंगला जाती शोधक निबंध म्हणजे याच्यातून आहे ना, जे डिस्क्रिमिनेशन होतं ना, ते कमी करण्यासाठी एक त्यांचं तो लिहिलेला निबंध आहे. तर ते लक्षात ठेवा. तर हे कोणी केलेलं आहे? तर सावरकरांनी केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 32, कमला आणि सप्तर्षी या काव्यांचे रचनाकार कोण? तर ते आहेत विदा सावरकर. आता हे कमला तर आपलं लक्षात राहणार आहे. बीजेपीचं सिम्बॉल आहे लोटस म्हणजे कमळ. आणि सप्तर्षी तर हे ऋषी टाईप आहे थोडस. तर हे पण तुमच्या लक्षात राहणार आहे, आणि याचं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर. पुढचा क्वेश्चन नंबर 33, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1919. आता हे लक्षात ठेवा की ऑक्टोबर महिनाच का आणि 1919. 1919 लक्षात राहील कारण 2 वेळा 19 आहे. आता ते 1918 किंवा 1920 वाटणार नाही. आणि दुसरा 5 ऑक्टोबर, ऑक्टोबर महिन्यात. कारण तुम्हाला पुढे माहिती आहे की सुरुवातीला कालेमध्ये होते, नंतर ना ते साताराला कधी त्याचं शिफ्ट झालं. आणि ते कोण कोण आलं ते शिफ्ट व्हायच्या टायमिंग, त्याच्यावर ऑक्टोबर महिना लक्षात ठेवा. तर पुढचा क्वेश्चन नंबर 34, कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी कोणती योजना चालू केली होती? तर हे सगळ्यांना माहिती आहे, मुष्टीफंड योजना. म्हणजे ते काय असायची की प्रत्येक घरात आहे ना एक खुंटीला एक झोळी टांगलेली असायची, आणि ज्यावेळी तुम्ही घरात आहे ना अन्नधान्याचं हे करताना त्यातलं मुठभर धान्य तुम्ही त्या झोळीत टाकायचं होतं, आणि नंतर जे स्टुडंट येतील ना त्यावेळेस ते द्यायचं होतं. अशी ती योजना होती, मुष्टीफंड योजना. पुढचा क्वेश्चन नंबर 35, कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने कोणी दिली? तर ती दिली होती संत गाडगेबाबांनी. आता ती कोणत्या वर्षी दिली ना,
हे जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता कमेंट बॉक्स मध्ये #7 म्हणून हे उत्तर द्यायचे. थाला फॉर रिझन. पुढचा क्वेश्चन नंबर 36. माझी जीवन गाथा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे के.सी. ठाकरेंचं आत्मचरित्र आहे. आपण आतापर्यंत 2-3 आत्मचरित्र पाहिले. एक माझी जीवन गाथा के.सी. ठाकरेंचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की लुकिंग बॅक कोणाचं आहे? कर्वेंचं आहे. त्याच्यानंतर विरासतवाल्यांचं काय होतं? लुकिंग बॅक कर्वेंचं होतं. माझी साक्ष पंडित रमाबाईंचं होतं. आणि माझ्या आठवणी व अनुभव विरा शिंदेचं होतं. ठीक आहे. तर हे 3-4 पाहिलेत आपण. ते तुम्ही परत एकदा रिवाइज करायचंय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 37. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम कोणी केले? तर याचं उत्तर आहे के.सी. ठाकरे यांनी केलं. पुढचा क्वेश्चन नंबर 38. लोकहितवादींचे पुनरुज्जीवन कोणी केले? तर ते पण के.सी. ठाकरेंनी केलं. तर त्यांनी कसं केलंय? लोकहितवादींनी शतपत्रे वगैरे लिहिले होते या या प्रमाणात. आणि ते शतपत्रे लोकहितवादींची शतपत्रे त्यांनी सुरुवातीला कोणत्या पेपरमध्ये लिहिले होते आणि परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये शतपत्रे पुन्हा चालू करण्यात आली ते पण तुम्ही सांगायचे. तर याचं #8 आणि #9 हे 2 उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. पुढचा क्वेश्चन नंबर 39. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली? तर याचं उत्तर आहे विनायक नरहरी भावे. 1924 पासून वृत्तपत्र होतं. सुरुवातीला मासिक होतं. आता हे वाचताना ना काय होतं की आपलं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते समजतं. आता हे मासिक होतं 1923 ला आणि नंतर वृत्तपत्र चालू झालं 1924 ला. आता महाराष्ट्र धर्म आहे आणि धर्मामध्ये भक्तिभाव पण असतो थोडाफार. तर हे धर्म आणि भाव लक्षात ठेवू आपण. विनायक नरहरी भावे. पुढचा क्वेश्चन नंबर 40. सन 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केलाय? तर तो विनोबा भावे यांनी केलेला आहे. आता रिसेंटली आणीबाणीचं जे डेट होती त्याला काळा ब्लॅक डे म्हणून घोषित केलेला आहे. तर ती तारीख सांगायचं. जून किती होती? 26 जून ना? 26 जून की 25 जून हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ठीक आहे. #10 म्हणून याचं उत्तर द्यायचे. पुढचा प्रश्न क्रमांक 41. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? तर ही उपाधी दिली प्रल्हाद केशव अत्रे यांनी. पुढचा क्वेश्चन नंबर 42. प्रति सरकारची राजधानी कोणती होती? तर ती कुंडल होती आणि त्याचे अध्यक्ष होते किसन वीर. प्रति सरकारची स्थापना कधी झाली? 1943. आणि हे चालू कधीपर्यंत राहिलं? 1946. ठीक आहे. याच्यात बरेच जण होते. क्रांतिसिंह नाना पाटील होते. त्यानंतर ह्या गोष्टी पण तुम्हाला पुढे येतीलच. कारण 430 क्वेश्चन मध्ये बऱ्यापैकी सगळ्या फॅक्ट इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत ना त्या आहेत. पुढचा क्वेश्चन नंबर 43. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे? तर हे माहिती आपल्याला कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचं आहे. आणि हा प्रिव्हियस इयरला क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. तिथं काय केलेलं होतं यांनी माझा रशियाचा प्रवासच्या ऐवजी ना की बरोबर आणि चूक मध्ये विचारलं होतं. त्याच्यात होतं की माझा अमेरिकेचा प्रवास म्हणून केलं होतं. ठीक आहे. तर मी कॉम्रेड म्हणायचं रिझन असते की कम्युनिस्ट लक्षात आलं ना तुमच्या तर ते रशिया लक्षात राहणार. आणि अमेरिका म्हणलं तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे तिकडली. पुढचा क्वेश्चन नंबर 44. छत्रपती शाहूंनी शास्त्र जगद्गुरु पीठाची निर्मिती करून कोणाला शास्त्र जगद्गुरु नेमले? तर 11 नोव्हेंबर 1920 साली सदाशिव पाटील बोनाडेकर यांना शास्त्र जगद्गुरु म्हणून नेमले. पुढचा क्वेश्चन नंबर 45. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक समयी कोण कोण उपस्थित होते? तर 1894 साली राज्याभिषेक झाला एप्रिल 1894. त्यावेळेस आगरकर, गोखले आणि भांडारकर उपस्थित होते. टिळक होते का? नव्हते. ठीक आहे. टिळकांनी याच्या विरोधात लेख पण लिहिले होते. ठीक आहे. तर ते तुमच्या लक्षात पाहिजे. पुढचा क्वेश्चन नंबर 46. शाहूंवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ
हा कोणत्या वृत्तपत्राने छापला होता? तर तो छापला होता केसरीने. आणि कोणी छापला होता? तर लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे, हे पुढे त्याचं उत्तर होतं. पुढचा क्वेश्चन नंबर 47, बाल हत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरिता व त्या कार्यात महात्मा फुले यांना कोणी मदत केली? पहिलं तर याची स्थापना कधी झाली? तर याची डेट आहे 1863 साली याची स्थापना झाली. आणि याच्यात मदत केली लोकहितवादींनी केली, भांडारकरांनी केली, बाबा परमानंदांनी केली आणि तात्या पडोळांनी. तात्या पडोळ म्हणजे एक हिंदू नावाने ते लिखाण करत होते. आणि जातीभेद विवेकसा हे एक पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. जर आता रिसेंटली राज्यसेवा 2025च्या प्रिलियम मध्ये हा क्वेश्चन आला होता. ठीक आहे. तसं त्यांनी एक छापखाना पण होता त्यांचा, तात्यांचा. तो आय थिंक तत्वविवेचन नावाने. हे लक्षात ठेवा की या 430 क्वेश्चन मधून तुम्हाला क्वेश्चन कुठं ना कुठं दिसणार आहेत. त्याच्यामुळे ही सिरीज कंटिन्यू करा. आणि त्याचा पुढचा व्हिडिओ, त्याचे प्रत्येक व्हिडिओ 2 दिवसांनी येतील. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम कोणी केले? तर ते काम केले होते महात्मा फुलेंनी. सुखदायक राज्यकारणी निबंध आणि भावार्थ सिंधू चे लेखन कोणी केले? तर हे केलेलं आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता बुवा आहे ना, हा भाव, त्यावरून लक्षात येईल. भावार्थ, भावार्थ म्हणलं तर विष्णुबुवा ब्रह्मचारी. आणि सुखदायक राज्यकारणी निबंध, याच्यात बरेच जण हसू शकतात. जो ब्रह्मचारी आहे म्हणजे ज्याने अजून लग्न वगैरे काही केलेलं नसेल, तो माणूस सुखदायक आहे, निवांत आहे, किटकिट नाही. अशा प्रकारे म्हणजे याच्यात मी चुकीचं काय सांगत नाही, लक्षात राहण्यासाठीचा एक एक्सप्लेनेशन आहे. याला फक्त तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून घ्या. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 50. काव्य फुले व बामण कशी सुबोध रत्नाकर कोणी लिहिले? तर हे सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेले. या अशा प्रकारे 50 क्वेश्चन आपण केलेले आहेत. या सिरीज मध्ये आपण 430 क्वेश्चन करणार आहे. त्याचे जवळपास 8 ते 9 पार्ट होतील आणि प्रत्येक पार्ट हा 1 दिवसाच्या गॅपने अपलोड होईल. तो 1 दिवसाचा गॅप याच्यासाठीच आहे की तुम्ही ते एका पायलअप करू नका गोष्टी, कारण त्या पायलअप केलं ना तर ते 8 क्वेश्चन 8 व्हिडिओ पाहताना ना तुम्हाला ते असं जास्त वाटणार आणि ते कंटाळवाणं वाटेल. त्याच्यापेक्षा ज्या दिवशी अपलोड होईल त्या दिवशी बघून घ्या, त्या 50 मधलं रिव्हिजन करून घ्या. आणि याची पीडीएफ आहे ना तुम्हाला पुढच्या याच्या कमेंट बॉक्समध्ये ना आपला एक चॅनल काढू आपण टेलिग्रामचा, तिथे तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.